नितेश राणेला आजमावून बघा, प्रयत्न करा, मला काही हरकत नाही, मला काही हरकत नाही. पण ह्या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर, हे लोकांना कोणातरी डोळे वटारून दाखवले, चुकीचे केसेस टाकले, तर मग मी आणि तुम्ही मग कसं चालणार? तुम्ही सांगा ना काळेजी. तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे. मॅक्झिमम रेट्स मी केलेले आहे. तुम्ही असं ऐकले बोलायला मलाही सोपं पडतं, त्यालाही बोलता येईल. पण ही अगरची आता अवस्था आहे, लोकांनी अर्धा तास मला ब्रीफिंग केलं ना, आम्ही काय गप्पा बसताना नाहीये. येते अधिवेशन, उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो, सगळी माहिती देणार. मी काय गप्पा बसताना पैकी आहे का मी? आणि माझ्या पाठ फिरल्यावर हे लोकांवर काही चुकीचं झालं ना, उद्या येऊन धिंगाणा घालीन परत. मी तुम्हाला सांगतोय, कळलं का रे तुला? पण मस्ती नको मला इकडे, काळेजी तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून. आता सुट्टा येत आणि बिंदात रुबाब मध्ये फिरतायत असतात. मी तुम्हाला सांगतो, रुबाब काळेजी तुटला नाही, ही नाटकं व्हायला झाली नाही, आम्ही गप्प बसणार नाही. सगळ्याच्या बरोबर मला उद्या अटक पाहिजे, आणि नाही झाले तर मग बघा 27 जूनला अधिवेशनात टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिकडे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने. आम्ही काय गप्प बसणार? परत तुम्ही काळे, आणि तुम्हाला सांगतोय काय, तुम्ही माने, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना, आणि मला परत परत यायला लागला ना, उगाच मला कंटाळा केला ना तुम्ही, इथे येऊन धिंगाणा घालणार, मग गप्प न बसणार. सगळ्यांची नावं सकट आता यावेळी अधिवेशनात घेतो, थांबा. तुम्हाला एकदाच कळून दे, एक माने आणि काळे गेला ना, मग परत कोण हिंमत करणार नाही इथे मस्ती कर. यानंतर करून दाखवा, आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो फ्लोअरमध्ये आणि कसे कामाला लावतो. माझ्याकडे तरी मला सोपवा. नाव सांगा. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. इकडे सांगलीमधल्या जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी दिलेली आहे. अशा जिल्ह्यामध्ये बदली करू की फोनही लागणार नाही, असा देखील इशारा राणेंनी दिलाय. पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं, सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना, तर अशी सगळी मस्ती करा. मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही. काय करायचं काय झालं काय करणार आहे तू? प्लीज सर, मी काय करणार आहे तू? आपल्या रिक्वेस्ट तू करणार काय मला सांग. मी रिक्वेस्ट करतो सर, मी आपल्या रिक्वेस्ट करतो सर. मी आपल्या रिक्वेस्ट करतो. मी काय केलं सांगतास? बघा आम्ही A few moments later. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी, तुम्ही जे केलं. मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं, जा चौकशी करा त्यांची कशी, त्यांना कुठल्याही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे. शेवटी आपले पोलीस आहेत, संरक्षण करते आहेत, त्यांची काळजी घ्या, आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे आहोत. बाबतीत कोणी जरी काय विरोधी पक्षवाले जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला जर गोळी मारली असेल तुमच्यावर, तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. काही मनोधैर्य खचून देऊ नका, पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या बरोबर आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कमतरता भासली नाही पाहिजे. पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही लोकांचं संरक्षण करता, तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे आपलं. ते तुम्ही केलेलं आहे, त्याला निसर्गाने न्याय दिलेला आहे. करावं तसं भरावं. त्याला जे काय झालेलं आहे, त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिली. पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत, अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे. आणि साहेब खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आम्ही सर्व महिला सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही आज जे काही केलं ते खरोखर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व महिला तुमचे खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आणि कसं आहे की त्या दिवशी जेव्हा बदलापूरमध्ये पोलिसांवर पण वाटेल तशी आरोप केले, त्याच्यामुळे काय नाही बघा, पण सगळा महिला वर्ग त्यांनी आज समाधान व्यक्त केलं आज. आणि खरंच म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेतली, हे महत्वाचं आहे. वी आर ऑल विथ यू. आम्ही सर्व महिला तुमच्या पाठीशी आहे. आणि काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका. आपण नंतर भेटू. लवकर बरे लवकर बरे व्हा. त्या गँगनं
ऑन ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातील ही घटना आहे. भांडण सोडवायला गेलेल्या टोळक्यानंच रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी आता अटक केलेली आहे. पुण्यात आता खाकीच असुरक्षित आहे असं पुणेकर बोलतायत. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही अशी देखील तक्रार आहे. आज रोजी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ससाणेनगर या एरियामध्ये EPA गायकवाड पेट्रोलिंग करत असताना एक मध्येचे जे व्यक्ती आहे निहाल सिंग टाक म्हणून, त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कोयत्याच्या यांच्यावर वार करून तिकडून पळून गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये EPA गायकवाडनं गंभीर जखम लागलेले डोक्यावर. पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण झाला आहे, कारण यापूर्वी देखील कोयत्या गँगनं अनेकांवर हल्ले केलेत. अनेक दुकानांची देखील तोडफोड केलेली आहे. आता तर चक्क एका पोलीस अधिकाऱ्यावरच कोयत्यानं हल्ला झालेला आहे.